उघड जागेला डोंगराच्या माथ्याला दोघाची स्वारी येण्याला विचार केला म्हणे धेनला बसव्या नंदी काय केला होता आणि कुठला प्रकार घडला होता। पार्वतीचा अंग चाटत होता आणि उगवत्या बाजूची दिशा लावत होता नंदी बसवेश्वर पार्वती शंकरदेव तुला चुकवा चुकवी करतोय आणि उगवत्या बाजूला ही भोरम वालूक चाललाय आणि म्हणून त्यावेळी शंकराची नदी सुरुवातीची साथ होती। शंकर पार्वता देवीला दिशा लागला होता धावायला तशी निघून गेली शिंगणापूरच्या डोंगराला। देवा काय झालं आपला नंदी बसवेश्वराया या नंदीवर बसायचं नंदी कोणीकडे लिहितोय तकडा जायात उगवती मुख केला या अंग चाटून बसव्या नंदी इकडे उगवत्या बाजूला लावतो या आणि म्हणून त्यावेळी शंकर पार्वता विचार केली मनाला अंत करणं ध्यानाला त्या नंदीच्या मागे लागून निघून कुठं पार्वती काय झालं आता नंदी फिरून फिरून कंटाळा या नंदी आता इथंच थांबायला पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला काय प्रकार ऊन आलं नंदी त्याने बघ सोडेला नंदी त्याने बघ सोडेला सिंगापूरच्या बघाय डोंगराला प्रभुदेव शंकर शंकर गा प्रभुदेव शंकर शंकर गमन पार्वती गा ऐक माझी पार्वती गा काय झालं झाडी रूपात फिरायचा या हा आता आपण रूप धारण करूया म्हणजे झाडी रूपात जर फिरायचं आपल्याला वनात नाही जर दिवस काढायचं म्हणतात आपलं हे रूप सोडलं पाहिजे रूप दिसरं धरलं पाहिजे रूपामध्ये रूप धारण करायचं तो हो लमन गीते मी होतो लमन गीत्या आणि म्हणजे का लमनाचं रूप धरायचं महापाचा शोध करायचं म्हणून त्या दोघाचा सतीपतीचा विचार झाला रूप लमानीचं लमान्याचं घेतलं भगवंताच्या वेळी विचार केला लमान गेले लमान्याचा अवतार धरून निघून कुठं रूप धारण केलं त्या ठिकाणीला दोन गाढवं निर्माण केली शिंगणापूरच्या डोंगराला गाढवावरती बसून महारोग फुटला अंगाला हा रोग फुटला होता गाडवावर बसली होती आणि तो निघून कुठं जात होती बाबा हा रोग तर कसला कसला तयार केला अंगाला होय आता रोग जसा आपण बनविल तसा म्हणजे देवघरीची लीला कळत नव्हती कुणाला देवाला कुठलं करायचं त्याला सगळं चवांगी येतं या कसं नाही हा जे देवाने रोग निर्माण केलाय ती रोग अजूनही माणसाला लागायलाच पाहिजे या आणि रोग असायलाच पाहिजे आणि अजून आमचा विनायक मामा तसला रोग हातूला पाहिजे आणि भंडाऱ्याचं वर्णन सत्ययुग चाललाच पाहिजे आणि पायालाच ना रोगा पायालाच ना रोगा दुःख केलं डोसक्याला टिप्पाड्याच दुःख निर्माण झाला डोसक्यातली केस जाते ती केस जाते ती होय त्याला काय तर औषध उपयोग असते हो बाबा काय झालं मांडीला मांडी पिंडरीला पिंडरी झाली असायला विचार पडला मनाला सांध्याला एक दुःख निर्माण केले देवान केला आपल्याला रूप लावायची बळक ठेवायची पुढे चालायला पाहिजे अंगाला रगत पिंडी फुटली ध्याय नसुली तोंडातून गराळ गळते कानातून फोन आकातून शिंबूड गळू लागला आणि डोळ्यातून चिपडे गळू लागली आणि असं करत होतं बोलताना तोंडात लोळ पडत होतं चालायला येत नव्हतं वाऱ्यानं हालत होता झोक मारत होता काठी टेकत होता राजाराम पुकळे यांनी देखील चाललेल्या वेळेला मध्ये 25 रुपयाचा भ्रमण केलाय त्यांना पण फोन आला विचार केला म्हणे देणारा रूप धारण केला आणि देव महापाच्या वर्गाकडे निघून चालली आली आणि चाललेल्या वेळेला रूपांतर रूप धारण केलं होतं
बाळाप्पा सिद्धांत्या वेळेला सुंबेरानं मांडले सुंबेरानं मांडले सुंबेरानं मांडले सुंबेरानं मांडले सुंबेरानं मांडले सोंडाल्याला सुंबेरानं उभारल्या जाग्याला आता तरी जोडून हात दोन्ही जोडून बसलेल्या सभेला सगळ्यांना तोराला माझ्या पवन्या